मी आई आणि मुलांच्या मध्ये पडलो नाही म्हणून एवढं पर्क केलं मला? सिद्धू रात्रभर घराच्या बाहेर होता, आता घर सोडून गेलेला आहे. सगळेजण शोधतायत त्याला आणि मला तुम्ही काही कळू दिलेलं नाहीये. पण सुमित्रा, काल तू निर्णय घेतलास, सिद्धूला शिक्षा केलीस, मी काय बोललो नाही. पण आता मी कोणाचाही ऐकणार नाही. येऊ दे त्याला, एक घाव दोन तुकडेच करतो, हा विषय संपवून टाकतो मी. अहो, असं काय करणार आहात तुम्ही? कळेल तुला. अरे बापू, काय झालं का? अरे पोलीस स्टेशन मध्ये फोन आहे, तात्यांसमोर नको घ्यायला म्हणून मी खोलीत आलो. हा, तू असं कर, तू लक्ष ठेव, नाही तर तात्या परत ऐकायचं आहे. हा, हॅलो साहेब. गावाजवळ एक विचित्र गोष्ट घडली आहे. काय काय घडलं? ट्रेन खाली एकाने आत्महत्या केली आहे. चेहरा ओळखता येत नाहीये, माफ करा, पण शरीरयष्टी सिद्धार्थ सारखी आहे. नाही साहेब, असं नाही होणार. बापू सावरा, तुम्ही एकदा पोलीस स्टेशनला या आणि बघून जा. बापू, अरे काय झालं? सिद्धू, अरे काय झालं सिद्धूचं? बापू, अरे बोल ना. काय कळलंय सिद्धू कुठे आहे? नाही ना तात्या, अहो सगळीकडे शोधलं पण काहीच पत्ता नाहीये त्याचा. ऑफिस मधून विसा डॉक्युमेंटची फाईल, सर्टिफिकेट सगळंच नेलंय त्यांनी. सिद्धार्थच्या डोक्यात काय चाललंय काहीच माहित नाही. सगळ्यांच्या जीवाला घोर लावलाय याने. अरे बापू आणि नाना कुठे आहेत? ते आले नाहीत अजून. ते तर घरीच होते ना. ते पोलीस स्टेशनला गेलेत. पोलीस स्टेशन? ते सीट सापडत नव्हता म्हणून त्यांनी पोलिसांना सांगितलं होतं आणि मग नंतर पोलीस स्टेशनला गेले. मग पोलिसांना सिद्धू सापडला असेल आता. अगं, मग ते घेऊन आले असते ना त्याला. बराच वेळ झालाय, निदान फोन तरी केला असता. हो ना, आणि आता त्या दोघांचे फोन सुद्धा बंद येत आहेत. अरे पण त्या दोघांनी फोन का बंद करून ठेवलेत? कशाला गेलेत ते सुद्धा सांगितलं नाहीये. घाईघाईत निघून गेले. दोघही घाबरले होते, विचित्र वागत होते. काही विचारलं तर सांगतही नव्हते. खूप काळजी वाटते. मोठ्या बाई, अहो काही असतं तर त्यांनी नक्की सांगितलं असतं. आणि तुम्हाला माहिती ना ते किती घाबरट आहेत ते. पोलीस स्टेशनला नुसती चौकशी करायला जायचं म्हटलं तरी घामाने भिजले असतील ते. त्यांना सिद्धू बद्दल काहीतरी कळलं असेल किंवा शोधत असतील ते पोलिसांच्या बरोबर त्याला. नाना काका आणि बापू काका आले. काय रे, काही कळालं का? बापू काका काय झालंय? बापू काका काय झालं? अहो काय झालं? मोठे बाई, खूप टेन्शन आलं होतं म्हणून आम्ही कोणाला न सांगताच निघून गेलो. पोलीस स्टेशन मधनं फोन आला होता, कोणीतरी एका मुलानं ट्रेन खाली आत्महत्या केली. चेहरा बिघडला होता म्हणून ओळख पटत नव्हती. पण सुदैवानं तो आपला सिद्धू नव्हता. अहो रडताय काय? शांत व्हा ना, बघताय ना किती घाबरलेत सगळे. अगं, आयुष्यात हा पहिला प्रसंग पाहिला का? पण तो कोणाचा तरी होता ना. कोणाच्या तरी घरातलं मूल गेल्यावर किती दुःख होत असणार त्यांना. पिठेला बघितलं नको, परत असं बघू नये. शत्रूच्या या आयुष्यात असा प्रसंग येऊ नये कधी. बघा बाळांनो, सिद्धू सारखी चूक कधी करू नका. आई बाप हातबल होऊन जातात रे, खरंच हातबल होऊन जातात. सिद्धूला आता सांभाळायला हवं. देवा परमेश्वरा, माझा सिद्धू जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असू देत आणि लवकरात लवकर घरी परत येऊ देत.
राम राम देशमुख मंडळी. मोठी बाई येऊ ना घरात. सीट कुठे गेला होतास तू? कुठे का असे ना घराच्या बाहेर होतो ना. मग बस. मग तुझी बॅग, तुझे कपडे, तुझा लॅपटॉप, तुझी विजा डॉक्युमेंटची फाईल हे सगळं घेऊन जायची काय गरज होती? भीती वाटली ना, काळजी वाटली ना. मी माझ्या मुलाला घरात घेणार नाही, त्याला कुणी मदत करायची नाही असं ठामपणे सांगणारी मोठी बाई गेला का कणखरपणा? दिवसभर देवघरात बसली असेल आणि काही खाल्लंही नसेल आणि सगळ्यांनी शोधलं सुद्धा असेल, हो ना. विजा डॉक्युमेंटच्या फाईलचं कळलं म्हणजे ऑफिसमध्ये सुद्धा शोधलं असेल तुम्ही. अजून कुठे कुठे शोधलं? अख्खा गाव पालथा घातलाय, पोलिसांना सुद्धा कळवलं. काय? पोलिसांना पण सांगितलं? अहो जरा 24 तास तरी उलटून द्यायचे. एवढी काळजी माझी? खूप टेन्शन मध्ये दिसताय. कुठे असेल सिद्धू, काय करत असेल, कसा असेल, मुंबईला गेला की अमेरिकेला गेला, परत येईल की नाही, असे बरेच प्रश्न पडले असतील ना. बघा, एक दिवस नव्हतो तर हे झालं. मी अमेरिकेला जाणार आहे तेव्हाही असाच त्रास होईल. सवय करून घ्या. सगळ्यांना माहित असेल तर आठवण येऊन त्रास होतो आणि असा मूर्खपणा केल्यावर काळजीने त्रास होतो. हो, काळजी वाटते. मग घराबाहेर काढायची नाटकं कशाला करायची? कशाला द्यायची शिक्षा? लहान आहे का मी? मोठी बाई, मी लहान असताना कॉपी केली होती म्हणून तू घराबाहेर काढलं होतंस मला. पण आता मी लहान आहे का? मोठा झालोय, लग्न झालंय माझं. त्यामुळे माझ्या आयुष्याचे निर्णय घ्यायचा मला अधिकार आहे. सेड, तुझं काय आता? झालीस ना घरच्यांच्या नजरेत महान? अजून शहाणपणा करू नकोस. अदिती, ओरडू नकोस. हे सगळं सिद्ध करण्यासाठी निघून गेला होतास? तुला तुझे निर्णय घेण्याचा हक्क असेल, पण या सगळ्या तुझ्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या माणसांच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार नाहीये तुला. तुला माहितीये इथे काय झालं होतं? सगळे दिवसभर बाहेर फिरत होते, तुला शोधत होते, दिवसभर उन्हात होते सगळे. बापू काका आणि नाना काकांना तर काय काय सहन करावं लागलं तुझ्यासाठी. पोलीस स्टेशनवरून फोन आला होता. हसत होतास ना तू पोलिसांना सांगितलं म्हणून? एका मुलाने ट्रेन खाली येऊन आत्महत्या केली तर आयडेंटिफाय करायला या म्हणून सांगितलं पोलिसांनी. सगळ्यांना टेन्शन नको म्हणून दोघंच कोणालाही न सांगता पोलीस स्टेशनला गेले होते. विचार कर जरा काय अवस्था झाली असेल त्यांची. मोठ्या बहिणी काही खाल्लं नाही, पाणी सुद्धा प्यायला नाहीये त्या तू गेल्यापासून. ताता तर स्वतः तुला शोधायला निघाले होते तावातावाने. दिवसभर सगळे फक्त तुला शोधत होते. इथे सगळ्यांचा जीव टांगणीला लावून या घरात तुझं काय महत्व आहे हे सिद्ध करायचंय तुला. आणि कोणासमोर सिद्ध करायचंय? या सगळ्यांसमोर. मूर्ख आहेस का तू? आहे तुझं या घरात महत्व, आहे सगळ्यांचं प्रेम तुझ्यावर. बघ जरा सगळ्यांकडे.
तुझ्यावर प्रेमच नसतं, तुझी काळजीच नसती, तर एवढा त्रास का करून घेतला असता सगळ्यांनी? सगळ्यांना काळजी आहे तुझी, पण तुला काळजी आहे का रे सगळ्यांची? एकदाही तुझ्या मनात विचार नाही आला की काय होईल सगळ्यांचं, माझं काय होईल? हे तू बोलतेस? तुझ्या मनात एकदा तरी विचार आला माझ्यावर हात उचलायच्या आधी? आणि तू या घरातल्या माणसांबद्दल मला काय सांगतेस ग? माझ्याच माणसांसमोर तू माझ्या कानाखाली मारलीस, हेच तुझं प्रेम? मी ज्याच्यावर प्रेम केलं तो हा सेड नाहीच आहे. आणि माझी माणसं काय? ही सगळी माझी सुद्धा माणसं आहेत. तूच आमच्यातला वाटत नाहीयेस आता. तुझ्या स्वप्नांपुढे, तुझ्या निर्णयांपुढे कोणीच दिसत नाहीये तुला. फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करतोयस तू. सगळ्यांना गृहीत धरून सगळ्यांच्या इमोशनशी खेळतोय. स्वार्थी झालायस तू. अदिती, घरची लक्ष्मी ती, तिच्यावर हात उगारतोस? काय चुकीचं वागली ती? काय चुकीचं वागली? घरातल्या मुलावर हात उचलला तिने. ती सून आहे, मुलगी आहे म्हणून तिला त्रास द्यायचा नाही, तिच्यावर हात नाही उचलायचा. पण तिने तिच्या नवऱ्यावर हात उचलायला चालतो तुम्हाला? स्त्री पुरुष भेदभाव करत नाहीये मी. मगाशी तू जे बोलत होतास ना, ते ऐकून प्रत्येकाच्या मनात जी इच्छा झाली होती तीच आधी तिने पूर्ण केली. आणि काय चुकीचं म्हणाली ती? सुमित्राने घराबाहेर काढलं त्याचा एवढा राग आला तुला? मग तू एवढं खोटं बोललास, सगळ्यांना फसवत होतास. एवढं सगळं झाल्यानंतर तिने काय करणं अपेक्षित होतं तुला? तुला काय वाटलं मोठ्या बाईंना माझी फार काळजी आहे, त्यांचा माझ्यावर एवढा जीव आहे म्हणून त्या सगळ्या चुका आपल्या पोटात घालतील? तू म्हणालास घराबाहेर काढायची काय नाटकं केलीस? अरे तिनं तुला तुझी चूक कळावी म्हणून शिक्षा दिली. आई मुलाला शिक्षा देते ना, त्यातही मुलाची काळजी असते. तो सुधरावा, चांगला वागावा, परत अशी चूक करू नये हीच मित्र भावना असते रे. पण तुला ते कळलंच नाही. आणि तू असं घर सोडून निघून गेलास. आणखीन एक चूक केलीस तू. सिद्धू, मोठ्या बाईंना वाटलं तू भरकटलायस रे. जरा कठोर वागलं तर येशील वटणीवर, पण नाही. सिद्धू, सगळीच मुलं आपल्या आईला गृहीत धरतात, पण त्या गृहीत धरण्यात प्रेम असावं, स्वार्थ नाही, राग नाही. म्हणजे माझं प्रेम नाहीये का तुमच्यावर? अरे मी असं नाही म्हणते तुझं आमच्यावर प्रेम नाही. प्रेम आहे, पण आता या क्षणी प्रेमापेक्षा जास्त राग आहे. अरे तो तर आम्हाला आला पाहिजे. चूक तुझी आणि तूच रागवणार? हो, आहे मला राग. कारण तुम्ही सगळे माझ्या स्वप्नांच्या आड येत आहे. तुमचं प्रेम मला जाचक वाटतंय. माझे अनेक मित्र त्यांची फक्त इच्छा व्यक्त करतात आणि त्यांच्या इच्छेला सपोर्ट करणारे आई वडील बघितलेत मी. पण इथे बाहेर अभिमानाने सांगतो मी की माझं मोठं कुटुंब आहे म्हणून. पण सपोर्ट सोडा, इथे साधा सांगायला सुद्धा भीती वाटते. तुमच्यापैकी कोणी कधी मला विचारलं की तुला काय करायचंय, तू काय ठरवलंयस? नाही ना. भर लग्नात मलाच कळतं की तात्यांनी माझ्यासाठी फॅक्टरी उभी करायचं ठरवलंय म्हणून. सिद्धू, मी ठरवलंय कृषी उत्पादनांची फॅक्टरी उघडायची आणि या फॅक्टरीचा मालक असेल सिद्धार्थ अप्पासाहेब देशमुख. मला काही न विचारता तुम्ही लादताय माझ्यावर. एकदा तरी माझा विचार केला की खरंच याला हे सगळं करायचंय का? तात्यांनी शेती केली म्हणून आपणनी शेती केली, आपणनी शेती केली म्हणून मी शेती करायची का? ही आपली परंपरा. इतक्या जुन्या विचारांच्या घरात माझी प्रगती होईल का? मला हक्क नाही एका वेगळा विचार करायचा? अरे पण तुला असं का वाटतं की हे घर जुन्या विचारांचं आहे म्हणून? आणि तुला कोणी सांगितलं की वेगळा विचार करू नकोस म्हणून? सांगितलं नाही, पण असं परंपरेत नात्यांमध्ये अडकणाऱ्या कुटुंबामध्ये वेगळा विचार कसा करायचा? सिद्धू, या घरात जर मला सोडलं ना तर आप्पा आणि नाना हे दोघेही शेती संबंधी काम करतात. आणि बापूला बघ, डेअरी फार्मचं काम करतो.
आणि आपला सुहास, अरे ऍग्रिकल्चर केलंय त्याने, कृषी विद्यापीठात शिक्षक आहे तो. एवढं सगळं असताना मी नाही का केला विचार, आणि झालोच ना डॉक्टर. पण त्यावेळेला मला नाही कोणी बोललं की शेती कर म्हणून. पण ज्या वेळेला मी सांगितलं की मला डॉक्टर व्हायचंय, त्यावेळेला संपूर्ण कुटुंबाने मला सपोर्ट केला. हे तुला चांगलंच माहितीये. आणि मला तर अजूनही शेतीची कामं जमत नाहीये. कारण बाळकाका, डॉक्टर होऊन तू गावातच राहायचं ठरवलं होतंस, इथेच प्रॅक्टिस करायचं ठरवलं होतंस, म्हणून तू गावात क्लिनिक उघडलंस, लोकांसाठी काम केलंस, म्हणून तुझं कौतुक केलं. पण हेच क्लिनिक जर बाळाकाकांनी मुंबईत उघडलं असतं तर त्याचं कौतुक केलं असतं का? त्याला वाटली नाही ही गोष्ट, किंवा त्याच्या मनात जरी आली असेल तरी त्यांनी ती लगेच काढून टाकली असेल की नको रे बाबा, माझं गाव, माझी माणसं सोडून जायला नको. बरोबर ना बाळाकाका? सिद्धू, मी असा विचार कधीच केला नाही. लहानपणापासून तेच मनावर बिंबवलं. ज्या घरातल्या माणसांना सोडून कुठेच जायचं नाही, चूल वेगळी होऊ द्यायची नाही, एक चूल असली की घर कसं बांधलेलं राहतं. तू हे घरातले संस्कार आहे. तेच संस्कार आहेत आपले. हे असं करायचं नाही, तसं करायचं नाही, संस्काराच्या नावाखाली अडकवून ठेवायचं. सिद्धू, काय बोलतोयस तू हे? संस्कार चुकीचे आहेत असं म्हणत नाहीये मी, पण त्याचा जर विचार करत राहायचो इथून बाहेरच पडता येणार नाही. एकत्र कुटुंबातल्या मुलांनी मोठी स्वप्न बघायची नाहीत का? की अशी स्वप्न बघायची की त्याला घर सोडून जाता येणार नाही, किंवा घरातल्यांच्या अपेक्षा पूर्ण करत आयुष्य घालवून टाकायचं. सिद्धू कुठेही जाणार नाही, माझ्या जवळच राहणार. का का स्वतःच्या पंखाखाली ठेवतेस तू मला मोठी बाई? मुंबईला गेलो होतो ना शिकायला, तेव्हा राहिलत ना सगळे. कमी झालं का माझं प्रेम? सेठ, मुळात तुझं कुठे चुकलंय हेच कळत नाहीये तुला. ह्या सगळ्यांना फसवलंस तू. आणि तू म्हणतोयस ना की फॅक्टरीची जबाबदारी देताना मला विचारलं नाही, तू सांगितलंस. उलट काय केलंस तू? सगळ्यांना खोटी स्वप्न दाखवलीस. फॅक्टरी कशी मोठी करायची, आपली देशमुख इंडस्ट्री मोठी करणं, आता हाच उद्देश आहे. मग त्यासाठी मला कुठेही जावं लागलं तरी मी जाईन, मग ते अमेरिका असो किंवा लंडन. सगळ्यांना भासवत राहिलास फक्त. कोणी तुझा विचार करत नाही असं म्हणतोयस तू? तू करतोयस विचार? प्लीज, तू तर हे बोलूच नकोस. तूच म्हणाली होतीस ना की लग्नानंतर आपण अमेरिकेला जाऊ म्हणून. या घरात आल्यानंतर तुला ही नाती, ही माणसं, या भावना सगळ्या मोठ्या वाटायला लागल्या. काम करणं, करिअरवर लक्ष देणं, टॅलेंट वेस्ट न घालवणं, या सगळ्या गोष्टींचा विचार करणारा तुला चुकीचा आणि वाईट वाटायला लागला. हे बघ आदिती, मला इमोशनली विचार करता येत नाही, कधी कधी प्रॅक्टिकली विचार करावा लागतो, आणि तो मी केला. मला काहीतरी वेगळं करायचंय म्हणून घरच्यांच्या अपेक्षेपेक्षा मी वेगळा विचार केला. माझं भविष्य मी वेगळं बघितलं, तर त्यात काही चुकीचं केलं असं वाटत नाही मला. त्यामुळे हो आलाय मला राग. माझ्या वागण्याचा तुम्हाला त्रास झालाय, पण तुम्ही सुद्धा मला घराबाहेर काढून शिक्षा देऊन दुखावलंय. आदिती म्हणते ते बरोबर आहे. तुला खरंच कळत नाहीये तुझी नेमकी चूक काय आहे ती. मी तुला घराबाहेर काढलं तेव्हा मी काय म्हटले होते आठव? तुझी चूक स्वप्न बघण्याची नाही, तर खोटं बोलण्याची आहे. मग काय करायला हवं होतं मोठी बाई? प्रत्येक वेळेला गोष्टी लादल्या गेल्यात माझ्यावर. मी एकदा फक्त म्हणालो होतो की वेगळं होतो, तसे अंगावर आले सगळे. आणि हा बापू काका, याला ऑफर लेटर मिळालं होतं तेव्हा यांनी स्वतः गृहीत धरून घेतलं की यांनी नकार दिलाय म्हणून हा जाऊच शकत नाही अमेरिकेला. तात्या, सिद्धूने अमेरिकेची ऑफर फेटाळून लावली. का नाही जाऊ शकत? मला नाही दिसत आहे ग्रोथ या गावात, मग इथे राहून काय करू मी? नाही, या गावातल्या मुलांनी गावासाठी काहीतरी केलं तर तुम्हाला त्याचा अभिमान वाटतो, पण गुळपोळी मधल्या छोट्या गावातला मुलगा अमेरिकेत जाऊन सेटल होतो तर त्याचा तुम्हाला अभिमान नाहीये का? हे असं सगळं असताना मी कसं सांगू? म्हणून गोष्टी लपवाव्या लागल्या, खोटं बोलावं लागलं. अरे एकदा सांगून बघायचंच ना. हे असं करण्यापेक्षा तू स्वतःहून सांगितलं असतंस तर. मोठी बाई, तुझ्या समोर आधी तिला वेगळं व्हायचंय, तिला वेगळा संसार हवाय असं चित्र उभं केलं होतं तेव्हा तुला राग आला होता, आणि जेव्हा तिने तुला सगळं खरं खरं सांगितलं तेव्हा तुला त्रास झाला, तू बेशुद्ध पडलीस. हेच जर तुला मी सांगितलं असतं तर घरात तमाशे होणार, माझी गोष्ट कोण स्वीकारणार नाही हे मला माहित होतं. हे बघा, प्रेम असावं, काळजी असावी, पण ती लादली जात असेल आणि गोष्टी खुलेपणाने सांगता येत नसतील तर ती जाचकच होते.